चला पेरायला 200 रुपये द्या. आठवड्याचा बाजार आहे राव, बाजार. पिऊन आता काय बी करू, काम केलं ना सगळं मोडून जाईल. 200 रुपये मागतो तर द्या नाही. राम राम मंडळी, आज मी सासरवाडीला चालू हेला घेऊन. हा, संपूर्ण व्हिडिओ बघायचा. मंडळी, सासरवाडीला जाता जाता एक आपले इथं लासोरण्याला आलो होतो. तेव्हा ही कच्ची गुडी शेव बनवतात. इथं कारखाना आहे बघा, तेव्हा इथं कारखाना आहे. हे असं बनवलेलं असतं टोटल. ह्याला आता पाकात टाकायचंय. तेव्हा ही पण पाकात टाकायचंय. ही कोणती शेव आहे दादा? कुर्मा. ह्याला कुर्मा म्हणायचं, कुर्मा. बघा माल बनवून तयार आहे. सासरवाडीला जाता जाता थांबलो दुकानात. हा, कुठल्या जत्रेची? बिरोबाची जत्रा. कुठल्या बिरोबा? होय, कधी यात्रा? हा हा हा. ओके ओके. चाललाय कुठं चाललाय? सासरवाडीला होय, मास खायला मेवणीने बोलावलंय. लयच मास खा वाटते ते. मग आज आम्ही निघालो आहोत माझ्या बायकोच्या भावाच्या घरी. मेवना म्हणला मास खायला या दाजी, मास खायला चाललोय. मस्त मास आणतो म्हणला तुम्हाला. बर म्हणलं चालतंय. मार्केट वरनं मास आणतो म्हणला. बनवणार आहे कोण? मी सोलून देणार आहे, मासा सोलणार आहे. आणि बघा बघा, रस्त्यावर इतक्या साऱ्या शेळ्या, जणू शेळ्यांचा ट्रॅफिक जामच लागलाय. आणि वाटेतच सुरू झाला निसर्गाचा सुंदर प्रवास. दोन्हीकडे हिरवीगार शेतं, थंड हवा, मन अगदी फ्रेश झालं. आता आम्ही पोचलोय त्यांच्या घरी. घर काय, थेट शेतातच आहे. खूपच शांत, थंड आणि रिलॅक्स्ड वाटतंय इथे. या 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 पाहुणा, या 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 या. हो या इकडे या. अरे काढू दे की तुझा व्हिडिओ. लाजलं 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 लाजलं. काय बघती? हाय, चला पेरायला. चल की, चल. आता वेळ झालीये शेतात काम करण्याची. आज करायची पेरणी. ट्रॅक्टर पण फुल स्पीड मध्ये काम करतंय. सगळं विस्कुटून झालं. आता ट्रॅक्टरने आता बरोबर फणते झालं बाबा. सगळं करावं लागतं, एका कामावर नाही बसायचं. मला सगळं येत. काय काम भरले, कामाला लावून बसलेलं घरात. का ग? पाणीच पण. एखादं म्हणलं असतं दारू देते थोडी थोडी ती बाबा. मेवना लय उदार मनाचा. जाऊ नका, थांबा. मका खायसाठी थांबायचंय. मासा आणायच्यात आता. मास मेवना मासा आणणार आहे माझं पाहुणं. थांबा. का ही आपली भेंडी आहे. आम्ही रोज येतो तोडायचो. आज नाही तोडायची कारण की आज जास्त मोठी नाही झाली. त्यासाठी आज आपण रेस्ट घेतलाय. उद्याच्या तोडायची, तर उद्या बघूया आपण कशी तोडतात भेंडी. काही लसूण आहे, हे मी लावलाय लसूण माझ्यासाठी. दोन तास काढ रे. 2 तास आण. आणि आता मी स्वतः ट्रॅक्टर चालवत आहे. अरे बापरे, आज तर मी फार्मर नाही, आज मी थेट ट्रॅक्टर ड्रायव्हर झालोय. ना. हा,
बरोबर वाटताय राव तुम्ही. हो का तिथनं इथपर्यंत आणलंय. हा तुम्ही घरी गेलता ना? हा गेलतो की. हा तिथनं इथपर्यंत आणलंय. हा फक्त मला जाताना 200 रुपये द्या. 200 कशाला पाहिजे? राव बाजार आहे राव. बायको खरंच गळ्याची पत बायको म्हणली 200 रुपये आणा आणि मग बाजाराला जावा. तुम्ही प्यालाय राव. नाही राव प्यायला पैसे मागताय तुम्ही. प्यायपुरतं काम करताय. नाही नाही बायको राव खरंच सांगतो तुम्हाला आठवड्याचा बाजार आहे राव. बाजार असलात पण तुम्ही आता तरी प्यालाय का नाही? नाही राव नाही मी पितच नाही. वास येतोय. नाही वास आला तरी काय ती हं. वासाची नव्हतीच. मग नका होतच करू. पेताय फक्त राव तुम्ही. 200 रुपये द्या मला. कुठं तर आपलं 200चं काम करताय. द्या की, तुम्हाला काय करायचं आम्ही पिऊ नाही तर काय बी करू. बरोबर आहे पण तुमचं काम केलं ना नाही काम केलं तुम्ही. मग आता आम्हाला 200 रुपये द्या नाही तर सगळं मोडून जाईल. जावा मोडून मग काय करणार. म्हणजे आम्ही तर तीच करत बसायचं. हं बोलवायचंच कशाला हाजरीनं. हाजरीनेच बोलावं लागतं. मग आम्हाला काम करून घ्यायची फुकट. हं सगळे फुकट काम करून घ्यायला सवय लागली या. हं अजून हे पेरून घेतलं एकतर अजून पेरून घेतलं हं आणि परत आम्हाला वाढे लावलंय. वाढलं तर 200 पाहिजे की. रुपये द्या म्हणतो तर काय होतं? पैसे द्यायचं हो, पण पिता तुम्ही का मग? मग तसं लबाड बोलायचं नाही. पिता का मग तुम्ही? नाही पिलो आता प्यालाय तुम्ही. पेता हं तर आम्हीच पेता काम कर काय हे तो काम कसं झालं मग पेले. काम झालं का? पेलेनीच काम होतंय व पेलेनीच काम होतंय. 200 रुपये द्यायचं. पेलेनी काम होतं व पेलेनी काम होतं. अहो इकडल्या कोपऱ्यात काय वाडा गिराव तुम्ही. वडतोय ना राव हा वडतोय ना. आणि मग एवढं दम द्यायचं नाही. मग कसं तुम्हाला 700 रुपये हजरी घेतात. 200 येते ती माणसं. भाजी कशाची आहे पण नाट्या. बाद झाली बस का बाद झाली भाजी आणली तर टाका. अयो भाजी आणता तुझा नवरा 200 रुपये मागतो तर द्या नाही आणि फुकटची कुठलं खांदी का? मी सकाळी गाड्या खऱ्याने बोलायचं गाड्या. तुझा नवरा नाही तसला बोललाय मगाशी मला पैसे देणार नाही म्हणते. पिय मी पितो का ग? तरी मगाशी म्हणला होता मला तुम्ही दारू प्यालाय. मी दारू प्यायला कधीतरी पिले का मी? मग आता काय म्हणलं माहितीये का? हो मका पेरलं वडू लागलो आता भाजी बी काढू लागतोय. आता हे सगळं आहे ना इथनं मोठं सगळं बांधणार आहे. फक्त मला 200 रुपये द्यायचं. मग देते मी देते. तू देणार का? आणि तुझा नवरा आगाव आहे. मग काय करायचं आता? मला मला सांभाळावं लागेल. अगं तू सांभाळ. तू बरोबर आहे पण मला 200 आगाऊ रुपये. आहे, मला सांभाळल्याशिवाय मला अगं पण मला 200 रुपये द्या मी सांग देते की. की हा मी देते की त्यांनी नाही दिलं. बांधू का? बांधा की. नक्की होय बघा. होय तर मग तो हा मग बहीण ते बहीणच असते बरं का. हा, मग मी एक तर- देते की. एक 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 तिथं न्यायचं ना. हे बांधू का? कारभारी उरका लवकर. त्या मालकाला बी सांग जमतंय म्हणून त्यांना 200 रुपये द्या. उग का नाही मला डोकं खाऊ नका. थोडंसं शेतात काम केलं, खूप मजा आली आणि असा हा सुंदर दिवस संपवतोय इथेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच गावाकडच्या मजेशीर व्लॉगसाठी आमच्यासोबत राहा.